रामकृष्ण हरी। मी स्वामी भारतानंद सरस्वतीजी महाराज आज आळंदी ते पंढरपूर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये ही निसर्ग वारी आपल्याला नाव नवीन वाटत असेल, पण थर्माकोल कचरा मुक्त प्लॅस्टिक मुक्त वारी व्हावी आणि तसा समाज घडावा यासाठी मला तरी वाटतं की हा जो उपक्रम आहे अतिशय स्तुत्य आहे। केवळ स्तुत्य नाही तर हा क्रांतिकारी ऐतिहासिक हा असा उपक्रम आहे। तर आज बघा इथं लाईन लागलेली आहे आणि सर्व दिंड्यांना हे जे पत्रावळ्या, कारण पर्यावरण या बघा या पत्रावळ्या आहेत आणि इथं वारकरी आणि सर्व दिंडी प्रमुख आहेत, सर्वांना गठ्ठे ज्यांची जेवढी संख्या आहे तेवढी दिली जात आहे। तर आज पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, विकास तर आवश्यक झालाच पाहिजे, पण पर्यावरणसुद्धा टिकलं पाहिजे आणि या पर्यावरणाचा विचार आमच्या साधू संतांनी सुद्धा केला आहे। जगद्गुरू तुकोबाराय सांगतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचेरे। माऊली सांगतात, माऊलींची ओवी आहे, नगरेची रचावे जलाशय निर्मावे महावनी लावावी नानाविधी। महावनी लावावे म्हणजे वृक्षारोपण करावं लागेल। आज आम्हाला जाग येते झाडे लावा झाडे जगवा, पण माऊलींना तेव्हा किती दूरदृष्टी असते, दूरदृष्टी संतांची बघा। पर्यावरणाचं महत्त्व साधू संतांना समजलं होतं। महावनी लावावी किंवा जलाशय निर्मावे म्हणजे बंधारे बांधावे लागतील वगैरे, असं या संतांनी समाजासाठी राष्ट्रासाठी या संतांचं मोठं योगदान आहे। आणि म्हणून हा जो उपक्रम आमच्या संस्थेने जो सुरू केलेला आहे हे खरोखर हे पवित्र ईश्वरी कार्य आहे आणि यापूर्वीच कधी व्हायला पाहिजे होतं, पण थोडा वेळ लागला असेल। पण अशी जागरूक जे काही परिवार आहेत, काही संस्था आहेत, काही संघटना आहेत, असे काही व्यक्ती आहेत की ज्या गोष्टीची गरज आहे ती निकड ती ओळखून त्यांनी हा अतिशय स्तुत्य उपक्रम सुरू केलेला आहे। मी खूप साधुवाद देतो।